आणि आता थेट जाऊयात, जरांगे पाटील बोलतायत इथे. सगळ्या म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करतात. संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं आता बोंबलं तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती. आणि याला जोडून एकच, पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात, म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. पाटील, संजय राऊतचं विधान आहे की मराठवाड्यातला सगळा मराठाने आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उपोषण केलं, त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही. गेला ना, हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. याने काय संभ्रम करतात, जे आर असा छेन, आमका छेन, तामका छेन, हेच आधी पाच बाऱ्या पाया पडत होती तिथं. वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा, थोडे दिवस दमदारा फक्त. आता गॅजेट लागू केलं, गॅजेट काय यायचंय मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं, ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी जे आर काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दाना 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 अंमलबजावणी झाली की, उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही. एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते करून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालंय, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे जे आर निघाला, अंमलबजावणी राहिली. दाना होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी आहे ना, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवणार. पाटील, आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय, असं त्याचं म्हणणं आहे. शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहित असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय, राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हा फक्त फडणवीसला घ्यायला होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार, उभा राहून देणार, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवस परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्ष मागल्यावर. असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात, असा थेट आरोप होता. मी काय म्हणलो, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकरी, मराठ्याच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मुजीत नाही कवाच. आपलं आहे ते रोखतो. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं मी सांगितलं होतं, यावेळेस जेआरच आणणार, जेआरच आणला. मी हळूहळू करतोय ते. शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन.
त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. म्हणजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले तर त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत टोला व्हायचं शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. आता माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावतो घोडे म्हणून. राऊतांनी अजून गंभीर आरोप केला त्यामुळे जरांगीत समाधान परत याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाले असते. मग आता JR निघाला ना, JR निघाला ना, तिथे का झोपून राहून दंगली करायचे होते काय? ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तेव्हा म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडू ना, म्हणजे काय दंगली लावायच्या होत्या काय? JR माझ्या जातीला जे पाहिजे, मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा JR, सातारा संस्थांचा JR हे घेतलं ना. याच्यापेक्षा काय घेते? त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग काय काय सांगा ना. म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मग त्यांना वाटाघाटी विचारल्यावर सांगा. त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार वाक्य असं आहे, नाहीतर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जी मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आणि मग काल नाही म्हणले का? शब्द म्हणण्यामागचा काल उद्देश काल नाही म्हणले का? मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे, आणि सगळा मराठा समाज समाधानी. काल नाही म्हणले का राऊत साहेब? पाटील, या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का? कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून, सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं. पण ते आता सरकार नाही. बरोबर हा बघ दादा, मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही. म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं. मला आरक्षणच पाहिजे. नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. नाही दिल्यावर, मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं, आम्ही काय म्हणत नाहीत. मग पुन्हा हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं होतं का? समाजाचं, समाज लढतोय मान. देवेंद्र फडणवीस देवाभूमी करून दाखवलं. मग करून दाखवलं कधी? मराठवाडा सगळा गॅजेटियरच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत, किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही का म्हणून घडलेलं? अरे मग आता शिकतात त्या विषयी आभार मानले. मग आता आभार मानले ना, त्या दिवशी त्यांनी फक्त JR काढला. संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिर्डी समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत. त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित 7,000 गावात जे आहेत नोंदी देखील अजून सापडले नाही. त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. नक्की फायदा याचा कुणाला होतो असं देखील एक प्रश्न होतोय. तुम्ही जे 58 लाख नोंदी सतत मिळायला सांगताय, मुळात मराठवाड्यात फक्त 47,000 नोंदी सापडल्या, बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो ना. महाराष्ट्राच्याच 58 लाख म्हणतोय ना, कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यातल्या बऱ्याच नोंदी जुन्या आहेत का ते? नाही, एक पण नाही. सगळे नोंदी घेतल्या नाही, एक पण नाही. ते आम्ही विचारलं त्यांना, फक्त 8,000 सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली आहे. 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट. मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसाट साहेबाला, काल बी त्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे, ते रोखल्यात आमचा मुद्दाम. पैसे दिले की लगेच व्हॅलिडिटी देतात. म्हणून तर